अहिल्यानगर अनेक वर्षापासून नगरमधील प्रख्यात हृदयरोग तज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर संदीप गाडे यांचे इम्पल्स हॉस्पिटल आता त्यांच्या जुन्या हॉस्पिटलच्याच पाठीमागील बाजूस अत्यंत प्रशस्त अशा वास्तूत स्थलांतरित होत आहे। हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे असणार आहेत। हॉस्पिटलच्या स्थलांतर आणि लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर संदीप गाडे यांनी पत्रकार परिषदेत केले। रुग्णसेवेतील गुणवत्ता, सुविधा आणि आरोग्यावरील बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प डॉक्टर संदीप गाडे यांनी खूप वर्षांपासून सोडलेला आहे। नगरच्या वैभवात भर घालणारे अतिशय प्रशस्त हॉस्पिटल मनमाड रस्त्यावर जुन्या हॉस्पिटलच्याच पाठीमागील बाजूस उभारले आहे। हॉस्पिटलच्या स्थलांतर आणि लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल राज्यमंत्री सुरेश अण्णा धस, अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम भैया जगताप, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार हे असणार आहेत। याशिवाय महंत ह भ प भास्करगिरी महाराज, महंत डॉक्टर ह भ प नामदेव महाराज शास्त्रीजी, महंत ह भ प बबन महाराज बहिरवाल यांचे शुभ आशीर्वाद देखील मिळणार आहेत। सदर कार्यक्रमास खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप गाडे यांनी दिली। हृदयविकाराशी निगडित आधुनिक उपचार केंद्रात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाठीचे उच्च दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या सर्व शस्त्रक्रिया इम्पल्स हॉस्पिटलमध्ये होणार आहेत। या विभागात हृदयविकारासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या गोल्डन हार्बरमध्ये प्रायमरी एंजिओप्लास्टी करण्याची अत्याधुनिक वैद्यकीय उपचार करण्याची सुविधा देण्यात आली आहे। ही सुविधा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। हॉस्पिटलमध्ये 102 बेडची व्यवस्था रुग्णांसाठी केली असून 40 बेडचे सुसज्ज असे आयसीयू सेंटर तयार करण्यात आले आहे। याशिवाय फिलिप्स कॅथ लॅब, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन, एक्स-रे, ॲडव्हान्स डायग्नोस्टिक सेंटर, डायलिसिस सुविधा आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर गाडे यांनी दिली। प्रगत तंत्रज्ञानाद्वारे विश्वासार्ह उपचार देण्यावर इम्पल्स हॉस्पिटलने कायम भर दिला असून त्यामुळेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास आमच्यावर बसल्याची भावना डॉक्टर संदीप गाडे यांनी व्यक्त केली। स्थलांतर आणि लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन इम्पल्स हॉस्पिटल परिवाराच्या वतीने डॉक्टर संदीप गाडे यांनी केले आहे। पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर महेश घुगे, डॉक्टर बी शिंदे, डॉक्टर विजय गाडे, डॉक्टर ईश्वर कनसे, डॉक्टर सागर चौधरी, डॉक्टर ऋषिकेश पवार, डॉक्टर संजय बरुडे, डॉक्टर संदीप सायकड, डॉक्टर सोनाली कनसे हे उपस्थित होते। आपल्या या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असा नेत्ररोग विभाग आहे, ज्यामध्ये डॉक्टर विजय गाडे जे कॉर्निया सर्जन आहेत ते उपलब्ध असणार आहेत आणि या विभागाद्वारे सर्व लोकांच्या ज्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया तसेच लॅसिक सर्जरी या सर्व सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होऊ शकते।